नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई स्लीपर वंदे भारत लवकरच धावण्याची शक्यता. स्लीपर वंदे भारतच्या उत्पादनाला सुरुवात. नागपूरहून पुणे आणि मुंबईसाठी स्लीपर रेल्वे सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा प्रस्ताव. सागरी सुरक्षा आणि अवैध मासेमारीची आता ड्रोनच्या माध्यमातून निगराणी होणार. राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर खात्याचे मंत्री नितेश राणेंच्या हस्ते ड्रोन यंत्रणेचं उद्घाटन. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या पत्नी अमिता बिर्लांनी घेतलं पंढरीच्या विठुरायाचं दर्शन. यावेळी मंदिर समितीकडून अमिता बिर्ला यांचा सत्कार. जिजाऊंच्या जयंतीनिमित्ताने 12 जानेवारीला कोल्हापुरातल्या वारणानगर इथे शिवरायांची जगातील सर्वात मोठी रांगोळी साकारली जाणार. 35 टन रांगोळीच्या वापरातून 11 एकर जागेवर साकारणार शिवरायांचं चित्र. राहुल गांधींनी दिल्लीतल्या एका आईस्क्रीमच्या दुकानात कोल्ड कॉफी बनवली. राहुल गांधी यांनी एक्सवर व्हिडिओ केला शेअर. देशामध्ये एचएमपीव्हीच्या 11 रुग्णांची नोंद. 2 नवे रुग्ण आज आढळले. गुजरातमध्ये 8 वर्षाच्या मुलाला तर उत्तर प्रदेशात 60 वर्षीय महिलेला एचएमपीव्हीची लागण. कारगिल श्रीनगर महामार्गावरील जोजिला पास 11 ते 13 जानेवारीपर्यंत बर्फाळ परिस्थिती आणि रस्त्यांच्या देखभालीमुळे बंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.